जंगली तू माय मिले करू कैसा तुला विसरू। नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग मी आज उपवासासाठी साबुदाणा वडे आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवलेलं आहे। चला रेसिपी बघूया कसे बनवले ते। साबुदाणा वड्यांसाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे ॲड केले आणि त्यात टाकते मी कोथिंबीर। मी आता नॉर्मल पाणी टाकून दळून घेते। हे दळून झालेलं आहे तर ते भिजवलेले साबुदाण्यामध्ये मी मिक्स करते आणि त्यात चवीनुसार मीठ टाकते। व्यवस्थित हलवून घ्यायचं। बघा हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर हाताला मी व्यवस्थित पाणी लावलं आणि छोटे छोटे आकाराचे गोळे बनवले। जास्त मोठे गोळे बनवायचे नाही कारण आतमध्ये वडा पिठळ राहतो। आता मी हे एक एक वडा बनवून तेलात सोडते। आता हे वडे झाल्यानंतर मी ते काढून घेते एका। आता वडे बनवून झालेले आहे। आता झिरक्याची तयारी करूया। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि मीठ घेतलं आणि ओलसर एकदम असं पाणी टाकून व्यवस्थित दळून घेतलं आणि कढईत तेल टाकलं। तेलामध्ये ते दळलेलं सर्व मिश्रण टाकलं, व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून घेतलं। आता त्यात पाणी टाकून त्याला व्यवस्थित उकळी घ्यायची। त्यात मी थोडीशी साखर टाकली। चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चमच्याच्या साहाय्याने हलवून घेतलं व्यवस्थित। हे झालं आहे आपलं झिरकं रेडी। हे झाले आहे आपले साबुदाणा वडे रेडी आणि झिरकं पण रेडी झालेलं आहे। बघा साबुदाणा वडा किती क्रिस्पी झालेला आहे आणि खुसखुशीत झालेला आहे। तर अशा प्रकारे साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्मा मालिक।